नमस्कार मंडळी मी वास्तू ज्योतिष सल्लागार नयन धोत्रे आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या आवडत्या यूट्यूबवरील चॅनल ज्योतिष कट्टा यामध्ये वास्तू आणि ज्योतिष विषयातली नवनवीन माहिती घेण्यासाठी चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा। आजच्या भागामध्ये आपल्याला माहिती करून घ्यायची राशीचक्रातल्या 7व्या म्हणजे तूळ राशीच्या शुक्र ग्रहाच्या तूळ राशीच्या डिसेंबर 2023 महिन्यातल्या मासिक राशी भविष्याची। डिसेंबर महिना म्हणजे या वर्षाचा शेवटचा महिना आणि हा शेवटचा महिना नेहमीच आपल्याला उत्तम जावो, कारण नवीन महिना चांगला येण्याची आपण मनामध्ये धारणा करतो, सगळ्यांचीच इच्छा असते। त्यामुळे काय आहेत या महिन्यातल्या उत्तम गोष्टी आणि कुठल्या गोष्टी आपल्याला सांभाळायच्या आहेत ही सगळी माहिती आपल्याला आजच्या भागामध्ये करून घ्यायची आहे। म्हणजे हे राशी भविष्य आपण नेहमी सांगतो त्याप्रमाणे चंद्र राशीनुसार म्हणजेच आपल्या जन्म राशीनुसार माहिती करून घेतो आहोत। तसेच या राशी भविष्यामध्ये सांगितलेल्या सगळ्याच गोष्टी आपल्याला तंतोतंत लागू पडतील असं बिलकुल नाही, कारण आपल्या मूळ कुंडलीतले ग्रहयोग कसे आहेत, कोणता ग्रह शुभ आहे अशुभ आहे, कोणत्या ग्रहाची दशा महादशा अंतर्दशा सध्याच्या कालखंडात आपल्याला सुरू आहे, त्यानुसार या दर महिन्याच्या बदलणाऱ्या गोचर ग्रहांचे परिणाम आपल्याला अनुभवायला मिळतात। हे कृपया लक्षात ठेवलं ना तर आपण आनंदाने हा कार्यक्रम पाहू शकता। परंतु महत्त्वाचे मिळणारे ढोबळ शुभ किंवा अशुभ परिणाम मात्र निश्चित जाणवतात। व्हिडिओच्या शेवटच्या भागामध्ये चंद्राच्या गोचर भ्रमणानुसार असणारे या महिन्यातले शुभ आणि अशुभ दिवस अवश्य जाणून घ्यायचे आहेत। तर कुठला करायचा आहे साधा सोपा आध्यात्मिक उपाय हे सगळं आपण शेवटच्या भागात पाहणार आहोत, माहिती करणार आहोत, तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। आणि हो मंडळी, आपण जी आतुरतेने वाट पाहत होता ती म्हणजे दत्त महाराजांच्या पवित्र क्षेत्र नरसोबावाडी या ठिकाणच्या धार्मिक कार्यक्रमाची, जो आपण दरवर्षी एक कार्यक्रम करत असतो। हा कार्यक्रम येत्या जानेवारीच्या 2024 म्हणजे जानेवारी 2024 मध्ये होणार आहे। काय असतं मंडळी की लक्ष्मी उपासना ही आपल्या कार्यातली संपन्नता वाढवण्यासाठी आपण करतो, लक्ष्मी स्थिर करण्यासाठी केली जाते। तर दत्त महाराजांची मंत्र साधना उपासना ही जीवनातले कष्ट कमी करण्यासाठी, नकारात्मक ऊर्जा कमी करण्यासाठी करत असतो। त्यामुळे विविध स्तोत्र आणि मंत्रांची अशी ही सामूहिक साधना उपासना त्यातलं तंत्र जाणून घेण्यासाठी ज्योतिष कट्टाच्या वतीने दत्तक्षेत्र नरसोबावाडी या ठिकाणी जानेवारी 26, 27, 28 वार शुक्रवार शनिवार रविवार 2024 या दिवशी अत्यंत सुंदर अशा मंत्रशास्त्राचं धार्मिक कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे। आपल्याला सुद्धा या कार्यक्रमामध्ये सहभागी व्हायचं असेल तर अवश्य आधी कार्यालयाच्या संपर्क नंबरवर व्हॉट्सअप करून सगळी माहिती घ्या आणि त्यानंतर अवश्य आपली सीट बुक करा। तसेच प्रत्यक्ष फोन करून माहिती घ्यायची असेल तर सकाळी 10 ते 2 संध्याकाळी 5 ते 8 9892156163 या आमच्या संपर्क नंबरवर आपण संपर्क करू शकता। चला तर मग माहिती करून घेऊया डिसेंबर महिना आपल्या तूळ राशीसाठी नक्की काय बरं घेऊन आलेला आहे। आपल्याच राशीचा स्वामीग्रह आहे शुक्र, हा आपल्याच राशीचा स्वामीग्रह या महिन्यात 25 डिसेंबरपर्यंत म्हणजे अगदी चांगला 3 आठवडे आपल्याच राशीमधून म्हणजे प्रथम स्थानातून गोचर भ्रमण करत असल्यामुळे आर्थिक बाबतीत लाभाचा राहणार आहे हा महिना। तसेच प्रथम स्थानातील शुक्र आणि सप्तम स्थानातील गुरुग्रह यांचा शुभयोग विवाह इच्छुक मंडळींना योग्य जोडीदार निवडण्यासाठी तसेच विवाह जुळवून आणून प्रत्यक्ष विवाह करण्यासाठी सुद्धा अनुकूलता वाढवत आहे। तेव्हा अवश्य आपल्या या विवाहाच्या निर्णयाची अंमलबजावणी आपण या महिन्यामध्ये करण्याचा निश्चय करू शकता। जुने अडकलेले आणि रखडलेले आर्थिक व्यवहार पूर्ण करण्याची संधी या महिन्यात प्राधान्याने आपल्याला घ्यायची आहे, हे उचित ठरेल, कारण ते यशस्वी होतील। तर व्यावसायिक मंडळींना व्यवसायातील नवीन गुंतवणूक करण्यासाठी नवीन भांडवल मिळवण्यासाठी केलेले प्रयत्न हे बऱ्यापैकी सफलता यश देणारे राहतील। आपल्या कार्याच्या प्रगतीसाठी बँक लोन करणार असाल घेणार असाल तर अवश्य आपले प्रयत्न या महिन्यात त्या संदर्भात वाढवा। रवी आणि मंगळाची युती या महिन्यात धन आणि पराक्रम स्थानातून आपल्या प्रयत्नांना आपल्या धाडसी निर्णयांना योग्य असा प्रतिसाद देईल, योग्य असे यश पदरात पाडून घेण्यासाठी। तसेच आपला व्यवसाय हा सरकारी क्षेत्राशी संबंधित असल्यास सरकारी योजनांचा आर्थिक लाभ मदत मिळवण्यासाठी सरकारी कामाचं टेंडर मिळवण्यासाठी या महिन्यात ग्रहांची साथ उत्तम राहणार आहे आपल्या राशीच्या मंडळींना। तर देश विदेशात आपल्या कार्याचा विस्तार करण्याच्या विचारात आपण असाल तर अवश्य या महिन्यामध्ये हा विचार आपण प्रत्यक्षात म्हणजे अंमलात आणू शकता। महिन्याचा दुसरा पंधरवडा हा कामानिमित्त परदेश यात्रा दाखवत आहे, त्याचा अवश्य लाभ आपण घेऊ शकता, कारण त्या निमित्ताने काही चांगले लाभ पदरात पडतील।
लक्झरियस वस्तू, महागड्या वस्तू, सोनं, चांदी, महागडी वस्त्र, आभूषणं, स्त्रियांशी संबंधित व्यापार, व्यवसाय, तसेच इलेक्ट्रॉनिक वस्तू, मशिनरी, ऑटोमोबाईल, वैद्यकीय सेवा, साधनं, केमिकल, शेती उत्पादनं, शेती अवजारं, हार्डवेअर, बांधकाम साहित्य, इम्पोर्ट एक्सपोर्ट क्षेत्रातल्या व्यवसायांसाठी आणि या सगळ्या क्षेत्रातल्या व्यवसायांसाठी हा महिना आपल्या राशीला लाभ मिळवून देणारा राहतो आहे. तसेच स्वतःच्या जागेत व्यवसाय सुरू करण्यासाठी नवीन जागेतील गुंतवणूकसुद्धा या महिन्यात आपण अवश्य करू शकता. तशी संधी अवश्य घेण्याची तयारी जर दाखवताय तर खूप सुंदर अनुभव येईल. पंचम स्थानातील शनी ग्रहाचं गोचर भ्रमण विद्यार्थ्यांसाठी, नवीन नातेसंबंधांसाठी, उच्च शिक्षणासाठी, परदेशात जाण्यासाठी विशेष सहाय्यभूत राहणार आहे. विशेष करून जे विद्यार्थी ॲग्रिकल्चर, मेकॅनिकल, सिव्हिल इंजिनिअरिंग, रिसर्च, सोशल सायन्स, NGO, कायदा, लॉ, बँकिंग, मेडिकल अशा विषयामध्ये शिक्षण घेत आहेत त्यांच्यासाठी तर हा कालखंड म्हणजे हा महिना अत्यंत शुभ परिणाम देणारा राहतो आहे. तर ज्यांना नव्याने कलाक्षेत्रामध्ये पदार्पण करायचं आहे, जसं की फोटोग्राफी, फॅशन डिझायनिंग, इंटेरियर डिझायनिंग, ब्युटी पार्लर, नाटक, सिनेमा, त्या मंडळींनी सुद्धा आपला हा निर्णय या महिन्यामध्ये आवर्जून घेऊ शकतात आणि पदार्पणाची तयारी करू शकता. कारण शुक्र ग्रहाची साथ उत्तम राहणार आहे या महिन्यात. तर याच क्षेत्रात आपलं काम सुरू करण्यासाठी सुद्धा, व्यवसाय सुरू करण्यासाठी सुद्धा अवश्य ती योग्य पावलं आपण उचलू शकता. अगदी एखादा चांगला भागीदार निवडून त्याच्याबरोबर भागीदारीत व्यवसाय सुरू करायला शुक्र, शनी, गुरु, बुध या 4 दिग्गज ग्रहांचं सहाय्य या महिन्यात आपल्या राशीला उत्तम जुळून आलेलं आहे. तूळ राशीमधील शुक्र आणि मंगळ रवीचं शुभ भ्रमण नोकरदार मंडळींना अनुकूल राहणार आहे. विशेष करून सरकारी अधिकारी वर्ग, उच्च अधिकारावर कार्यरत असलेल्या मंडळींना काही चांगल्या संधी कामाच्या ठिकाणी मिळताना दिसत आहेत. तसेच ज्यांना नोकरीत बदल करायचा आहे त्यांनी या महिन्यात त्या दृष्टीने अवश्य आपले प्रयत्न वाढवायला हरकत नाही. नोकरीतली स्थिरता मिळवून देण्यासाठी शनिग्रहाचं सहाय्य आपल्या राशीला अतिशय उत्तम आहे. तर जी मंडळी नोकरीच्या शोधात आहेत, नोकरी नाही आहे, नोकरी शोधतायत, त्यांनी आपले प्रयत्न जरा जास्त वाढवायचे आहेत. संधी आहे, प्रयत्नांमध्ये मात्र आपल्याला कमी पडून चालणार नाही, कंटाळून चालणार नाही. तर नोकरी करत करत स्वतःचा पार्ट टाईम व्यवसाय सुरू करण्यासाठी सुद्धा आपल्या राशीच्या मंडळींना हा महिना उत्तम लाभाचा आहे. अवश्य विचार करू शकता. कारण बऱ्याचदा व्यवसायाकडे तुळा राशीची मंडळी फार आकर्षित होत असतात. तेव्हा तसा विचार करत असाल तर हा महिना उत्तम आहे. नवीन घर किंवा घरासाठी जागा घेण्याच्या विचाराला मूर्त स्वरूप देण्यासाठी अवश्य काम करू शकता. संधी आहे. काही धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन आपल्या कुटुंबात किंवा आपल्या वैयक्तिक कारणांसाठी करणार असल्यास या महिन्यात तसं अवश्य करू शकता. मंडळी, आपल्याला सुद्धा आपल्या कुंडलीचं किंवा वास्तुविषयातलं सशुल्क मार्गदर्शन आमच्याकडून घ्यायचं असेल तर आमच्या कार्यालयाच्या संपर्क नंबरवरती व्हॉट्सअप करून आपण संपूर्ण माहिती घेऊ शकता. कशा प्रकारे कन्सल्टेशन केलं जातं, कारण हे कन्सल्टेशन आपण कुठेही असा हे फोनवरून केलं जातं अतिशय अप्रतिम पद्धतीने. आणि त्यानंतर आपली अपॉइंटमेंट बुक करू शकता. नंबर पुन्हा एकदा तोच 9892156163. आता आरोग्याचा विचार करूया. 25 डिसेंबरनंतर वृश्चिक राशीत प्रवेश करणारा शुक्र ग्रह लिक्विड पदार्थांपासून होणाऱ्या इन्फेक्शनपासून सावधानता ठेवण्याची गंभीर सूचना देतो आहे. तसेच किडनी, मूत्रपिंड, स्किन इन्फेक्शनच्या संदर्भात जरा जास्त काळजी घ्यायची आहे या संपूर्ण महिन्यात. गुंतवणुकीचा, शेअर मार्केटचा विचार केला तर FMCG, इन्फ्रा, ऑइल, स्टील, फायनान्स, फार्मा, पॉवर, इंजिनिअरिंग आणि IT आणि केमिकल हे सेक्टर्स फायद्याचे राहतील. तर जी मंडळी इंट्राडे ट्रेडिंग करतायत त्यांच्यासाठी हा महिना उत्तम लाभ मिळवून देणारा राहतो आहे. नवीन डीमॅट अकाउंट स्वतःचं नव्यानं सुरू करायचं असेल, ज्यांनी अजून केलेलं नाही, किंवा कुटुंबाचं करायचं असेल तर हा महिना उत्तम आहे. तर ज्यांना नव्याने शेअर मार्केटमध्ये पदार्पण करायचं आहे, अभ्यास करायचा आहे आणि याच्यातून काही पार्ट टाईम कमाई करायची आहे त्यांच्यासाठी सुद्धा हा महिना विशेष लाभाचा आणि शुभकारक आहे. तर मंडळी, ही होती महत्त्वाच्या ग्रहांच्या गोचर भ्रमणाची या महिन्यातली स्थिती आणि त्याचे परिणाम. आता आपण जाणून घेऊया चंद्राचं गोचर भ्रमण आपल्या राशीला काय म्हणते. कारण चंद्र ना महिन्यामध्ये 2.25 दिवसाने राशी बदलतो. सगळ्या महिन्यात सगळ्या राशींमधून तो जात असतो. 6वा, 8वा आणि 12वा चंद्र जरा काळजी घ्यायला सांगतो आणि ही काळजी घ्यायची 6, 7, 8, 20, 21, 24, 25 या तारखांना. या दिवशी जरा आपल्या आरोग्याकडे लक्ष ठेवा. आपण जर काही महत्त्वाचे व्यवहार करणार असाल तर व्यवहाराकडे जाणीवपूर्वक लक्ष द्या.
चंद्राचं शुभ भ्रमण मात्र या महिन्यात आपल्या राशीला राहणार आहे 1 ते 5, 9 ते 19, 22, 23, 26 ते 31 या तारखांना. त्यामुळे महत्त्वाची आणि मौल्यवान गोष्टींची खरेदी करण्यासाठी वाहन, कपडा लत्ता, सोनं नाणं, दागदागिने अवश्य या तारखा निवडू शकता. काही महत्त्वाचे निर्णय या तारखांना आपण घेऊ शकता. तर मंडळी, ही होती एकंदरीत तुळ राशीची संपूर्ण माहिती. आणि या संपूर्ण महिन्यात ग्रहांचे शुभ परिणाम वाढवण्यासाठी महालक्ष्मी अष्टक स्तोत्राचे रोज कमीत कमी 3 पाठ सकाळी आणि संध्याकाळी अवश्य सुरू ठेवा. तसेच ओम श्रीम क्लीम, ओम श्रीम क्लीम हा अतिशय सुंदर बीजमंत्र 1 माळ पठणामध्ये ठेवा या महिन्यासाठी. मंडळी, अशा प्रकारच्या मंत्र आणि स्तोत्रांचं अतिशय सुंदर पुस्तक जे संकलित केलेले आहेत आपल्या चैतन्य लहरी पुस्तकात स्तोत्र आणि मंत्र, त्याचप्रमाणे हे स्तोत्र आणि मंत्र कसे करावेत, त्याचा उपयोग कसा करावा याची माहितीसुद्धा दिलेली आहे. भारतामध्ये कुठेही आपल्याला हे पुस्तक मागवायचं असेल तर 9892156163 या नंबरवर 331 रुपये फोनपे करून त्याचा स्क्रीनशॉट, तुमचा संपूर्ण पत्ता, पिनकोड नंबर आम्हाला सगळं याच नंबरवरती व्हॉट्सअप करा आणि आठवडाभरामध्ये पुस्तक आपल्या घरापर्यंत पोहोचवण्याची व्यवस्था केली जाते. अगदी त्याच पद्धतीने तुम्ही मागवू शकता सप्तशती गुरुचरित्र सार हा परमपूज्य टेंबेस्वामी महाराजांनी लिहिलेला अप्रतिम ग्रंथ 151 रुपये फोनपे करून. तसेच शुभमुहूर्तावर अभिमंत्रित आणि सिद्ध केलेली विविध रुद्राक्ष, विविध ग्रहांची यंत्र आणि विद्यार्थ्यांच्या स्मरणशक्ती एकाग्रतेसाठी गणेश रुद्राक्ष, सिद्धी गणेश यंत्र, सरस्वती यंत्र, तर आपल्या ऐहिक सुखासाठी वास्तूत आणि कार्यालय ठेवतो ते श्रीयंत्र, कुबेर यंत्र, वास्तुदोष निवारण यंत्र, मेरुश्री यंत्र, लक्ष्मी कवडी, अन्नपूर्णा यंत्र हे सुद्धा व्हॉट्सअप करून माहिती घ्या आणि त्यानंतर अवश्य आपली ऑर्डर बुक करा. भारतात कुठेही असाल आपल्याला घरपोच पाठवण्याची व्यवस्था केली जाते. तर मंडळी, तूळ राशीच्या मंडळींच्या आपल्या या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये काही महत्त्वाचे व्हिडिओंची लिंक दिलेली आहे. ते सुद्धा व्हिडिओ आवर्जून पहा, निश्चित तुम्हाला त्याचा लाभ होईलच. हा महिना आपल्याला सुखाचा, समृद्धीचा, आनंदाचा राहो हीच भगवंताचरणी प्रार्थना. पुढच्या भागामध्ये वृश्चिक राशीची माहिती घेऊया. कळावे लोभ आहे असावा. धन्यवाद.